नेक्स्ट टॉपिक है ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन. नेक्स्ट टॉपिक है ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन which is related to parental preparation. ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन which is related to parental preparation आहे, ओरल सॉलिड डोसेज फॉर्म आहे. सगळ्याच प्रकारचे ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन्स असतात. ऑप्थॅल्मिक म्हणजे काय रे? ऑप्थॅल्मिक म्हणजे काय? आईज. आईज मध्ये जे काय तुम्ही डोसेज देणार आहात त्यासाठी बनवलेले फॉर्म म्हणजेच काय? ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन. आय डोसेज फॉर्म फॉर आई डोसेज म्हणजेच काय ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन. कोणते कोणते ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन असतील ते बघूया. टाइप्स घ्या ऑप्थॅल्मिक प्रिपरेशनचे. कोणते कोणते टाइप्स आहेत ऑप्थॅल्मिक प्रिपरेशनचे? पहिला आहे लिक्विड प्रिपरेशन. पहिला आहे लिक्विड प्रिपरेशन्स असतात. सेकंड सेमी सॉलिड प्रिपरेशन. सेमी सॉलिड प्रिपरेशन. सेमी सॉलिड प्रिपरेशन. पॅरेंटल प्रोडक्ट्स. पॅरेंटल प्रोडक्ट्स. पॅरेंटल प्रोडक्ट्स आणि चौथा आहे सॉलिड डोसेज फॉर्म. सॉलिड डोसेज फॉर्म. लिक्विड प्रिपरेशन मध्ये पण आपण ऑप्थॅल्मिक डोस देऊ शकतो. सेमी सॉलिड मध्ये पण आपण ऑप्थॅल्मिक डोस देऊ शकतो. पॅरेंटल प्रोडक्ट मध्ये पण आपण ऑप्थॅल्मिक डोस देऊ शकतो आणि सॉलिड डोसेज फॉर्म मध्ये पण आपण ऑप्थॅल्मिक म्हणजे ऑक्युलर रिजन मध्ये आपण डोसेज देऊ शकतो. जेणेकरून त्या ठिकाणी आपल्याला ऑप्थॅल्मिक रिजनला प्रॉपरली जे काही झालेला इन्फेक्शन त्याला ट्रीट करण्यात येईल. त्यामध्ये पहिलं घ्या लिक्विड प्रिपरेशन. त्यामध्ये पहिलं घ्या ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन मधला काय तुमचा कोणते याच्यावर एकच आहे लिक्विड प्रिपरेशन. लिक्विड प्रिपरेशन ह्याच्यावरती आहे टाइप्स. ह्याच्यावरती ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन. ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन कशासाठी आहे? फॉर आय डोसेज फॉर्म साठी. झालं. कपड्यावर इथे एक वडाले तिथे एक वडाले घराला जे पूर्ण शर्ट वरच चाललं. त्याचा पेन रे ह्या वर्गात काय आहे? आत्मा झालं लिहून. ओके. त्यामध्ये पहिलं घ्या लिक्विड प्रिपरेशन. पहिलं घ्या लिक्विड प्रिपरेशन. ऑप्थॅल्मिक फॉर्म्युलेशन मध्ये प्रिपरेशन मध्ये पहिला आहे लिक्विड प्रिपरेशन. लिक्विड प्रिपरेशन म्हणजे काय रे? लिक्विड डोसेज फॉर्म आपण जे काय आहे ते यूज करणार आहोत ऑप्थॅल्मिक ठिकाणी. तर बेसिकली ते कुठं दिले जातात? ऑन द सरफेस ऑफ आय. आयच्या सरफेस वरती ऑप्थॅल्मिक लिक्विड डोसेज फॉर्म दिले जातात. त्यामध्ये कोणते कोणते? आय ड्रॉप आणि लोशन. या लिक्विड प्रिपरेशन applied on the surface of eye. the surface of eye. आईच्या सरफेस वरती आपण जे काय अप्लाय करतो ते असतं लिक्विड प्रिपरेशन. एक्झाम्पल्स आहेत. कोणते सांगितले जातात? एक आहे लोशन आणि दुसरं आय ड्रॉप्स. आय ड्रॉप्स हे कशाचा पार्ट आहे? लिक्विड प्रिपरेशनचा पार्ट आहे. सेकंड कोणते आहेत? सेमी सॉलिड डोसेज फॉर्म. सेकंड आहेत सेमी सॉलिड डोसेज फॉर्म. सेमी सॉलिड डोसेज फॉर्म्स. सेमी सॉलिड डोसेज फॉर्म म्हणजे काय? सेमी सॉलिड माहिती आहे तुम्हाला. सेमी सॉलिड लिक्विड प्लस सॉलिडचं कॉम्बिनेशन म्हणजे काय? सेमी सॉलिड विस्कोसिटी चांगली असते. त्यामध्ये कोणते कोणते एक्झाम्पल देऊ शकतो? कोणते कोणते ड्रग देऊ शकतो किंवा कोणता कोणता डोसेज फॉर्म देऊ शकतो? क्रीम देऊ शकतो. जेल्स देऊ शकतो. क्रीम्स, जेल्स and ointments. Creams, gels and ointments अप्लाय केले जातात सेमी सॉलिड डोसेज फॉर्म मध्ये. कुठं? ऑप्थॅल्मिक रिजन मध्ये. नंतर आहेत पॅरेंटल प्रोडक्ट्स. नंतर आहेत
पॅरेंटल प्रोडक्ट्स. पॅरेंटल प्रोडक्ट्स असे कोणते कोणते प्रोडक्ट्स आहेत जे की आपण ऑप्थॅल्मिक रिजन मध्ये देतो? एखादं एक्झाम्पल सांगा पॅरेंटल प्रोडक्ट्स चे. तुम्हाला सांगितलेलं आहे पॅरेंटल प्रोडक्ट. एक आहे इंट्रा ऑक्युलर. ऑक्युलर म्हणजे काय असतं? आय रिजन. इंट्रा ऑक्युलर ऑक्युलर रिजन मध्ये येतं. म्हणजे पॅरेंटल प्रोडक्ट आपण इंट्रा ऑक्युलर रिजन देतो किंवा इंट्रा रेट्रोपल पार्ट, ते पण आय रिजन मध्येच आहे. ओके, बिहाइंड द आय सॉकेटच्या मध्ये येतो. ते इंजेक्शन फॉर्म मध्ये, पॅरेंटल फॉर्म मध्ये. ते कसं स्टरलाइज पाहिजे, पॅरोजन फ्री पाहिजे त्या ठिकाणी. नंतर फॉर सब कंजक्टिव्हायल रिजन और सब कंजक्टिव्हायल रिजन. कंजक्टिव्हा तुमच्या असते कंजक्टिव्हा, ते आयच्या वरती असते कंजक्टिव्हा, त्या रिजनला देणं म्हणजे सब कंजक्टिव्हायल रिजन मध्ये इंजेक्शन देणं. कोणत्या फॉर्म मध्ये? पॅरेंटल फॉर्म मध्ये. चौथा आहे सॉलिड डोसेज फॉर्म. सॉलिड डोसेज फॉर्म applied on the surface of eye. Applied on the surface of eye. आयच्या सरफेस वरती अप्लाय केलं जातं. एक्झाम्पल आहे ऑक्युसर्ट. ऑक्युसर्ट एक डिव्हाइस आहे, इम्पॉर्टंट आहे. हे आपण NDDS मध्ये शिकूया. नॉवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टम. ऑक्युसर्ट आहे. ऑक्युसर्ट हे ऑप्थॅल्मिक डोसेज फॉर्म. दुसरं कॉन्टॅक्ट लेन्सेस पण आपण शिकू शकतो यामध्ये येतात. कॉन्टॅक्ट लेन्सेस पण सॉलिड डोसेज फॉर्म. सॉलिड डोसेज फॉर्म अप्लाइड ऑन द सरफेस ऑफ आय. आयच्या सरफेस वरती अप्लाय केला जातो सॉलिड डोसेज फॉर्म. एक्झाम्पल आहे ऑक्युसर्ट. ऑक्युसर्ट म्हणजे ऑप्थॅल्मिक सोल्युशनचा किंवा ऑप्थॅल्मिक प्रिपरेशनचा एक्झाम्पल आहे. NDDS मध्ये शिकायचं म्हणजे इम्पॉर्टंट आहे. नॉवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टम. नंतर घ्या फॉर्म्युलेशन्स ऑफ ऑप्थॅल्मिक प्रोडक्ट्स. फॉर्म्युलेशन्स ऑफ ऑप्थॅल्मिक प्रोडक्ट्स. कदम बोलू नकोस रे देशमुख. फॉर्म्युलेशन्स ऑफ ऑप्थॅल्मिक प्रोडक्ट्स. कशा कशा प्रकारे फॉर्म्युलेशन केलेलं आहे ऑप्थॅल्मिक प्रोडक्ट्सचं? पहिलं लिहा त्यामध्ये फॉर्म्युलेशन मध्ये ड्रॉप साइज आणि डोसेज फॉर्म. ड्रॉप साइज जे काय तुम्ही लिक्विड डोसेज फॉर्म यूज करणार आहात किंवा सॉल्युशन डोसेज फॉर्म यूज करणार आहात त्याची ड्रॉप साइज किती असली पाहिजे. अँड डोसेज फॉर्म कसा असला पाहिजे? डोसेज फॉर्म, ड्रॉप साइज अँड डोसेज फॉर्म. पहिलं लिहा फॉर्म्युलेशन ऑप्थॅल्मिक मध्ये. तर आपलं जे काही टियर असतं अश्रू, त्याची मीन व्हॅल्यू किती असते? 7 मायक्रोमीटर. आणि आपण एक कुल्डे सॅक म्हणतो, हे जे आहे पूर्ण रिजन आहे, या रिजनला कुल्डे सॅक म्हणतात किंवा कल्डे सॅक पण म्हणू शकतो. आणि या कल्डे सॅकची पूर्ण कॅपॅसिटी असते 30 मायक्रोमीटर. हे कुल्डे सॅक आहे. पूर्ण हा जो आहे आय रिजन, त्या ठिकाणी आपण जे काही सोल्युशन देणार आहोत, लिक्विड सोल्युशन देणार आहोत, त्याचं नाव आहे कुल्डे सॅक. आणि त्यामध्ये किती डोसेज पण प्रॉपर्ली बसू शकतो ते आहे 30 मायक्रोलीटर. पण आपण किती अप्लाय करतो? 50 मायक्रोलीटर सोल्युशन आपण दिलं जातं कुल्डे सॅक. का? जेणेकरून 30 दिलं तर काही अमाऊंट बाहेर पडणार आहे. त्यामुळे 50 मायक्रोलीटर एवढा डोसेज द्यायचा जेणेकरून 30 त्या कुल्डे सॅक मध्ये बसणार आहे. समजतंय? आपण पापणी जाव उघडझाप करतो त्या टाइमला जे काही डोसेजचं स्पिलेज होणार आहे त्या ठिकाणी अवॉइड व्हावं म्हणून आपण 50 मायक्रोलीटर डोसेज देतो, एक्स्ट्रा डोस देतो. मीन टियर व्हॅल्यू किती आहे? आपल्या अश्रूची टियर व्हॅल्यू किती आहे? अबाउट 7 मायक्रोलीटर.
एवढं टीयर आपण पास करू शकतोय का नाही, पण मीन व्हॉल्यूम ऑफ कुल डे सॅक, मीन व्हॉल्यूम ऑफ mean value that can be held in a Coolday sack, held in a Coolday sack म्हणजे Coolday sack मध्ये किती अमाऊंट लिक्विड डोसेज फॉर्म किंवा ऑप्थॅल्मिक डोसेज फॉर्म राहू शकतं ते आहे 30 मायक्रोलिटर विदाउट एनी स्पिलेज, विदाउट एनी स्पिलेज म्हणजे तेवढं त्याची कॅपॅसिटी आहे. पण आपण अप्लाय किती करतो, without spillage, but volume administered is किती 50 मायक्रोलिटर व्हॉल्यूम आपण ऍडमिनिस्टर करतो. तुम्हाला इथून क्वेश्चन पुट करतो, मीन टियर व्हॉल्यूम किती आहे 7 मायक्रोलिटर आणि कुल्डे सॅकची कॅपॅसिटी किती आहे 30 मायक्रोलिटर विदाउट स्पिलेज म्हणजे न सांगता किती ठेवू शकते 30 मायक्रोलिटर त्यानं त्यामध्ये ठीक ठेवू शकते. परंतु आपण किती ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन करतो 50 मायक्रोलिटर ड्रग आपण त्यामध्ये ऍडमिनिस्टर करतो किंवा 50 मायक्रोलिटर ड्रॉप साइज किती असला पाहिजे 50 मायक्रोलिटर. नंतर आहे विस्कोसिटी इन्क्रीजिंग एजंट, विस्कोसिटी एनहान्सर्स म्हणू शकतो. विस्कोसिटी एनहान्सर्स नेक्स्ट पॉइंट या विस्कोसिटी इन्क्रीजिंग एजंट या किंवा विस्कोसिटी एनहान्सर्स या. विस्कोसिटी एनहान्सर्स आता मला सांगायचे की ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन मध्ये विस्कोसिटीचा काय रोल आहे जेणेकरून त्या ठिकाणी ड्रगचं रेसिडन्स चांगलं राहील. कशी असली पाहिजे विस्कोसिटी जेणेकरून ड्रगचं रेसिडन्स असेल आणि ड्रगची बायो अवेलेबिलिटी वाढेल. विस्कोसिटी किती असली पाहिजे, ठीक आहे तुम्ही पाणी टाकलात डोळ्यामध्ये ते लगेच बाहेर पडेल. विस्कोसिटी कशी आहे कमी आहे. एखादा तुम्ही दुसरा ड्रॉप घ्या ते जर डोळ्यात टाकला ते रेसिडन्स त्या ठिकाणी ड्रग जास्त वेळ टिकला पाहिजे जेणेकरून ड्रग ऍब्झॉर्ब होईल, जेणेकरून ड्रगची बायो अवेलेबिलिटी वाढेल. म्हणून विस्कोसिटी हा मेन फॅक्टर आहे ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन जेणेकरून ड्रगचं रेसिडन्स टाइम वाढेल आणि त्यामुळे ड्रगचं ऍब्झॉर्प्शन होईल आणि ड्रगची बायो अवेलेबिलिटी वाढेल. म्हणून काय म्हणतोय मी यामध्ये विस्कोसिटी एनहान्सर्स जे आहेत कशात लागतील काय करतील ते विस्कोसिटीला वाढवतील. विस्कोसिटी काय करतील इनक्रीज करतील. जर विस्कोसिटी वाढली तर त्याचा रेसिडन्स टाइम जो आहे ड्रगचा रेसिडन्स टाइम ऑफ ड्रग कसा होईल वाढेल जेणेकरून ड्रगचं ऍब्झॉर्प्शन वाढेल. ड्रगचं ऍब्झॉर्प्शन जे आहे ते पण वाढेल आणि ड्रगचं ऍब्झॉर्प्शन वाढल्यामुळे बायो अवेलेबिलिटी वाढेल. बायो अवेलेबिलिटी इनक्रीज होईल. म्हणजेच काय विस्कोसिटीचं गुड थिंग फॉर बायो अवेलेबिलिटी म्हणजे जास्त विस्कोसिटी असली पाहिजे ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन मध्ये. कशामुळे रेसिडन्स टाइम वाढेल. समजतंय. commonly used viscosity enhancers, commonly used viscosity enhancers. Viscosity enhancers कोणते कोणते आहेत commonly used? एक आहे मिथाइल सेल्युलोज डेरिव्हेटिव्ह, मिथाइल सेल्युलोज डेरिव्हेटिव्ह, पॉव्हिडॉन,
मॅक्रोजेल, PVA, मॅक्रोजेल, PVA आणि डेक्स्ट्रॉन. पॉविडोन आणि विस्कोसिटी एनहान्सरची विस्कोसिटी रेंज किती असायला पाहिजे? विस्कोसिटी रेंज शुड बी 15 to 25 सेंटीपॉइज. 15 to 25 सेंटीपॉइज. आपण कुठं बघितलं होतं रे? जिलॅटिनची विस्कोसिटी किती असली पाहिजे? 25 to 45 मिलीपॉइज. या ठिकाणी विस्कोसिटी रेंज ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन किती आहे? 15 ते 25 सेंटीपॉइज. या ठिकाणी मिली आहे, या ठिकाणी सेंटीपॉइज आहे. समजतंय? पेपर मध्ये कसं होतं माहिती का? तुम्हाला सगळं माहिती होतं, व्हॉल्यूम माहित असते, तुम्ही सेंटी मध्ये फुटता आणि मिली पॉइंट मध्ये तुम्हाला कन्फ्युजन होतं कोणतं हे आता वाटत नाही. सगळं कंबाईन झालं का त्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. कसं भर दिलं पाहिजे त्याच्यावर फोकस केलं पाहिजे. त्या ठिकाणी कसं भर दिलं पाहिजे कोणतीही गोष्ट. नंतर घ्या पीएच अँड बफरिंग कॅपॅसिटी. पीएच अँड बफरिंग कॅपॅसिटी. pH and buffering capacity. pH and buffering capacity बोलायचं नाही, सुरू केलं त्याच्या अगोदर काय बोलायचं बोला. आय डोंट केअर. पण शिकवायला सुरू केल्यानंतर आय केअर. आय केअर वेगळाच तुम्ही केअर करतो. pH and buffering capacity. ठीक आहे, आपण जे काही सोल्युशन टाकणार आहोत ते सोल्युशन किती अमाऊंट त्या आई मध्ये किती पीएच बसलं पाहिजे जेणेकरून ते टॉलरेट करेल आपल्या आईला. जे सोल्युशन बनवणार आहे ते पूर्णपणे पीएच वरती बेसिक आहे. समजा तुम्ही जास्तच पीएच टॉलरेशन नाहीये टाकला, इरिटेशन कॉज होईल, जळून जाईल, वेव्स बारीक बारीक डॅमेज होतील, तुमचा आई लॉस होईल, काय विजन लॉस होईल, आई लॉस होईल, विजन लॉस होईल. ओके, त्यामध्ये तर टियर, पीएच ऑफ टियर, तुमच्या अश्रूंचं किती आहे पीएच? पीएच ऑफ टियर, टियरचं पीएच किती असेल? ठीक आहे, तुमचा अश्रू खाली पडलं पेपर जळून जाते का? क्लासिक नाहीये. लय पण आलं केलंय तरी तेव्हा पेपर बी होते का? नाही, न्यूट्रल रेंज आहे, विच इज 7.2. पीएच ऑफ टियर किती आहे? 7.2. पण टॉलरेशन रेंज किती आहे? टॉलरेट रेंज ऑफ आयपीएच, टॉलरेट रेंज किती आहे? 3. आय थिंक 3.5 टू 10.5 इथपर्यंत टॉलरेट करू शकते. म्हणजे याच्या या रेंजच्या बाहेर गेलं की समजायचं तुमचा डोळा गेला. हे टॉलरेट रेंज आहे 3.5 टू 10.5 हे टॉलरेशन रेंज आहे. तर पीएच मेंटेन करण्यासाठी आपण काय करतो? कोणते एजंट करतो? बफरिंग एजंट करतो. तर कोणते कोणते बफरिंग एजंट असतील रे? बफरिंग एजंट
आपण पॅरेंटल मध्ये कोणते तरी बफरिंग एजंट शिकले होते, ज्याच्या नावाच्या शेवटी 8 असतो ते बफरिंग एजंट आहे. फॉस्फेट, सिट्रेट आणि बोरेट. फॉस्फेट, सिट्रेट आणि बोरेट 8 आहे का सर्व शेवटी 8 ट्रिक लिहून घ्यायची. ज्या वर्डच्या शेवटी 8 असतो त्याला काय म्हणतात, बफरिंग एजंट म्हणतात. आपल्याला पाठ जर नाही झाले तर लक्षात ठेवायचं. समजलं बेटा? समजलं बेटा? जीवनचं आकार शिकवलं बेटा. हम झुकेंगे पढ़ेंगे बेटा, झुकेंगे तो सीखेंगे. चाले दिले का रे सिट्रेट बोरेट, आपले बोरेट म्हणतो बोरेट, सिट्रेट बोरेट आणि फॉस्फेट. नंतर आहे टोनिसिटी मॉडिफायर्स. नंतर आहेत टोनी कक्करचे सिटी मधले मॉडिफायर्स. हे टोनी कक्कर जो आहे त्याचा आवाज खराब आहे, बरोबर? कसं म्हणते, काय म्हणते ते? उईमा उईमा काय ते? उईमा काय तसं सॉंग आहे त्याचं. काटा लगा उईमा उईमा, अशा प्रकारे ते त्याचा आवाज खराब आहे म्हणून त्याचे मॉडिफायर्स आहेत. टोनिसिटी मॉडिफायर्स. टोनिसिटी मॉडिफायर्स म्हणजे काय रे? आयसोटोनिसिटी. ठीक आहे, इरिटेशन कॉज करणार नाही. या ठिकाणी आपण पुढे येतोय आय मध्ये, म्हणजे आय मध्ये इरिटेशन कॉज करू नये म्हणजे आपण काय करतो, टोनिसिटी मेंटेन करतो आयची. ओके. टोनिसिटी मॉडिफायर कशासाठी जातो? टू मिनिमाइज इरिटेशन ऑफ आय. आयचं इरिटेशन मिनिमाइज करण्यासाठी आपण काय करतो, टोनिसिटी मॉडिफायर्स करतो, यूज करतो त्यामध्ये. लॅक्रायमल सोल्युशन म्हणजे काय रे? लॅक्रायमल ग्लँड्स असतात कुठं असतात? तर ते जे आहेत त्या लॅक्रायमल ग्लँड्सच्या आईला टियर सिक्रेट करतात. तर त्याची टोनिसिटी मेंटेन करण्यासाठी आपण जे काही मॉडिफायर्स यूज करतो टोनिसिटी, त्या लेवलवर त्याचं लॅक्रायमल सिक्रेशनला मेंटेन केलं पाहिजे. त्यासाठी आपण टोनिसिटी मॉडिफायर्स यूज करतो. त्यामध्ये सेंटेन्स लिहा, ophthalmic solution should be isotonic, should be locally isotonic to lacrimal solution. कशाशी आयसोटोनिक असलं पाहिजे? लॅक्रायमल सोल्युशनची आयसोटोनिक असलं पाहिजे. तर आय ड्रॉप्स हॅव टोनिसिटी equivalent to dash percentage of NaCl. Dash percentage of NaCl. Eye drop have tonicity equivalent to dash percentage of NaCl solution. 0.9% NaCl solution किंवा NaCl चा 0.9 एवढं टोनिसिटी असली पाहिजे. लक्षात ठेवायचं 0.9%. अजून दोन दिले होते मी, कितीतरी बोरेट आणि कितीतरी काय दिलं होतं. 0.7 ए मध्ये, 0.7 ए मध्ये, बी मध्ये 0.9 असं काय दिलं होतं. बघा फरक काय ह्याच पॅरेंटल मध्ये शिकवतो. नंतर लिहा नेक्स्ट पॉइंट, टॉलरेट लिमिट ऑफ आय
आयची टोनिसिटी टॉलरेट लिमिट किती आहे 0.7% टू 1.5% NaCl एवढी ती टॉलरेट लिमिट आहे टोनिसिटीची आय मध्ये. टॉलरेट लिमिट किती आहे 0.7% टू 1.5% एवढी टोनिसिटी ची काय म्हणतो त्याला इक्विव्हॅलेंट टॉलरेट लिमिट आहे. झाले लिहून. नंतर आहे वेटिंग अँड स्प्रेडिंग एजंट. नंतर आहे वेटिंग अँड स्प्रेडिंग एजंट. वेटिंग अँड स्प्रेडिंग एजंट हे एक तुमची फिजिको केमिकल प्रॉपर्टी आहे विच इज वेटिंग अँड स्प्रेडिंग एजंट. वेटिंग अँड स्प्रेडिंग एजंट यामध्ये काय असतं वेटेबिलिटी अँड स्प्रेडेबिलिटी डिपेंड ऑन अँगल वरती डिपेंड करते. इथला पार्ट नाही ते फिजिकल पार्ट तिथे घेऊया. पण जस्ट सांगतो तुम्हाला वेटिंग अँड स्प्रेडेबिलिटी मध्ये काय असतं जेवढी चांगली वेटेबिलिटी तुमची असेल तेवढं प्रॉपरली त्या ठिकाणी इंटॅक्ट राहील. त्या ठिकाणी तुमचं सोल्युशन त्या ठिकाणी इंटॅक्ट राहील. जेवढं प्रॉपरली स्प्रेड होतं तेवढं सरफेसली ऍक्वायर करत. यामध्ये हे जे आहे वेटिंग अँड स्प्रेडेबिलिटी यामध्ये एजंट्स कोणते यूज करतो बेसिकली नॉन आयोनिक सर्फॅक्टंट्स आपण यामध्ये यूज करतो. कोणते नॉन आयोनिक सर्फॅक्टंट यामध्ये यूज करतो. काय यूज करतो कारण की ते नॉन टॉक्सिक आहे. काय यूज करतो की जेणेकरून ते काय नॉन टॉक्सिक आहे म्हणून आपण त्या ठिकाणी यूज करतो. पुन्हापेक्षा कॅटायोनिक आणि अनायोनिक पेक्षा नॉन टॉक्सिक दॅन किंवा लेस टॉक्सिक म्हणू शकतो. नॉन पेक्षा लेस लिहा. लेस टॉक्सिक 100% नाही. लेस टॉक्सिक दॅन कॅट आयोनिक सर्फॅक्टंट अँड अनायोनिक सर्फॅक्टंट पेक्षा लेस टॉक्सिक आहेत म्हणून आपण काय करतो स्प्रेड एजंट म्हणून यूज करतो. विचार नॉन आयोनिक सर्फॅक्टंट एक्झाम्पल आहे क्वीन 80 which is a पॉलीसॉर्बेट आयन आहे. पॉलीसॉर्बेटचं पार्ट आहे which is a क्वीन 80. यालाच काय म्हणू शकतो आपण पॉलीसॉर्बेट 80 म्हणतो. पॉलीसॉर्बेट 80 म्हणतो. क्वीन कट करा पॉलीसॉर्बेट घ्या. पेपर मध्ये विचारलं जाते कन्फ्युज होऊ नका. पॉलीसॉर्बेट 80 पॉलीसॉर्बेट 80 नंतर आहेत स्टॅबिलायझर्स. कोणते स्टॅबिलायझर्स आपण यूज करतो ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन मध्ये. कोणते स्टॅबिलायझर सांगितलं तर तुम्हाला अँटीऑक्सिडंट स्टॅबिलायझर आहे. स्टॅबिलायझर्स जे की स्टेबल करतात सोल्युशनला. त्यामध्ये पहिलं लिहा अँटीऑक्सिडंट. कोणते अँटीऑक्सिडंट यूज करतो ज्या नावापुढे सोडियम आहेत ते अँटीऑक्सिडंट यूज करतो. सोडियम मेटाबायसल्फाइड. सोडियम सल्फाइड. ascorbic acid. acetylcysteine. हे अँटीऑक्सिडंट आहेत जे करून यूज करतो आपण स्टॅबिलिटी साठी. कशामध्ये ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन मध्ये.
नेक्स्ट यामध्ये स्टॅबिलिटीज मध्ये की ऑक्सिडेटिव्ह डॅमेज caused due to metal impurities जे काही तुमचं ऑक्सिडेटिव्ह डॅमेज झालेलं आहे कुणामुळे मेटल इम्प्युरिटीज can be minimized by using chelating agent कोणता चिलेटिंग एजंट यूज करून आपण त्याला मिनिमाइज करू शकतो ते आहे डायसोडियम इडिटेट हा चिलेटिंग एजंट यूज करून आपण काय करतो ऑक्सिडेटिव्ह डॅमेज झालेला आहे कशामुळे मेटल इम्प्युरिटीज मुळे त्याला आपण कमी करू शकतो कशानुसार चिलेटिंग एजंट यूज करू शकतो डायसोडियम इडिटेट स्टॅबिलायझर्स मध्ये नेक्स्ट पॉइंट आहे काय समजत नाहीये हे डायसोडियम इडिटेट नंतर आहे स्टर्लिटी अँड प्रिझर्वेटिव्ह स्टरिलिटी अँड प्रिझर्वेटिव्ह बेसिकली जेव्हा तुम्ही सर्जरीच्या केसमध्ये मोस्टली स्टराईल प्रिपरेशन यूज करतो त्यामध्ये यूज करतो जे काही स्टराईल प्रिपरेशन आहे ते क्लोज्ड कंटेनर मध्ये असले पाहिजे ते कुठं क्लोज्ड कंटेनर मध्ये असले पाहिजे जेणेकरून मायक्रोबियल कंटॅमिनेशन होणार नाही तर हे क्लोज्ड कंटेनर असले पाहिजे तर ते स्टरिलिटी जी आहे ते कोणत्या कंडिशन आपण स्टराईल करू शकतो रे स्टरलायझेशन डन बाय पहिला आहे ऑटोक्लेविंग कोणत्या टेम्परेचरला केलं जातं ऑटोक्लेविंग 121 डिग्री सेल्सिअस 50 to 30 मिनिट 121 डिग्री सेल्सिअस 50 to 30 मिनिट यापैकी 15 मिनिट ऑप्शन होऊ शकते किंवा 30 मिनिट किंवा कंबाइनली पण होऊ शकतं 50 to 30 मिनिट ऑटोक्लेविंग मध्ये स्टरलायझेशन मध्ये शिकायचं आपल्याला ते नेक्स्ट आहे बॅक्टेरिया रिटेंटिव्ह फिल्टर्स यूज करून आपण त्याची स्टरिलिटी करू शकतो जेणेकरून ते सर्जरी केस मध्ये आपण यूज करतो क्लोज्ड कंटेनर्स त्यामध्ये असलं पाहिजे कोणतं ऑप्थॅल्मिक सोल्युशन इज द स्टरिलाइज्ड हो गया क्या क्या राहिले बॅक्टेरियल रिटेंटिव्ह फिल्टर्स कळलं समजलं बॅक्टेरिया रिटेंटिव्ह फिल्टर्स तर असे कोणते प्रिझर्वेटिव्ह आहेत जे की आपण ऑप्थॅल्मिक सोल्युशन मध्ये यूज करतो तसे लिस्ट करून घ्या कॉमनली युज्ड प्रिझर्वेटिव्ह जिथून क्वेश्चन पडलेला पण आहे खूप वेळेस कॉमनली युज्ड प्रिझर्वेटिव्ह यामध्ये प्रिझर्वेटिव्हचं नाव त्याचं कन्सन्ट्रेशन पण इम्पॉर्टंट आहे यावरती फोकस करा म्हणजे करायचं कॉमनली युज्ड प्रिझर्वेटिव्ह पहिला आहे बेंज अल्कोनियम क्लोराइड
सेकंड आहे बेंझथायोनियम क्लोराईड. आणि मोस्ट ऑप्शन कोणतं असते माहिती का? हे ऑप्शन असते, त्याला फोकस करा. त्या ठिकाणी प्रिझर्वेटिव्ह मध्ये हे ऑप्शन येते बेंझाल्कोनियम क्लोराईड. आणि हेच ऑप्शन तुम्हाला विचारलं जातं. बेंझथायोनियम क्लोराईड याचं कन्सन्ट्रेशन आहे 0.013% आणि याचं कन्सन्ट्रेशन आहे 0.01%. बेंझथायोनियम क्लोराईडचं. नंतर आहे क्लोरोब्युटॅनॉल 0.5%. थायोमर्साल 0.4%. आणि हे जे का तुमचे सगळे प्रिझर्वेटिव्ह आहेत वरचे, हे काय नॉट इफेक्टिव्ह अगेन्स्ट सुडोमोनास ऑरिजिनोसा. हे कशाचे इफेक्टिव्ह अगेन्स्ट आहे? नॉट इफेक्टिव्ह अगेन्स्ट सुडोमोनास ऑरिजिनोसा, याच्या अगेन्स्ट इफेक्टिव्ह नाहीये. त्यामुळे काय होतं? अल्सरेशन कॉज डोळ्यामध्ये, अल्सरेशन कॉजेस इन आई मध्ये अल्सरेशन कॉज होतं. कधी कधी ब्लाइंडनेस पण होऊ शकतं. यामुळं आपण हे सिंगली देत नाही, हे सिंगली प्रिझर्वेटिव्ह देत नाही. त्यासाठी आपण काय करतो? कॉम्बो यूज करतो आणि सुडोमोनास ऑरिजिनोसा या कंडिशन मध्ये आपण काय करतो? त्या ठिकाणी ऑप्टिकल प्रिपरेशन येतो, ते पण कॉम्बिनेशन मध्ये प्रिझर्वेटिव्ह यूज करतो. कोणते कॉम्बिनेशन सुटेबल आहेत ते बघूया आपण. कोणते कॉम्बिनेशन सुटेबल आहे कळत नाही असं माझ्या लोकांना त्यामध्ये पहिलं घ्या मिक्सचर ऑफ, किंवा असं करायचं मिक्सचर ऑफ बेंझाल्कोनियम क्लोराइड प्लस 1000 का 100 है 1000 USP units of polymyxin disulfate per ml solution. Polymyxin disulfate per ml solution हे काय आहे? दोघं इफेक्टिव्ह अगेन्स्ट सुडोमोनास ऑरिजिनोसा. इफेक्टिव्ह अगेन्स्ट सुडोमोनास ऑरिजिनोसा हे काय ते तुमचे प्रिझर्वेटिव्ह आहेत. ह्या दोघांचं कॉम्बिनेशन यूज केलं तर हे बेटर आहे कशासाठी? सुडोमोनास ऑरिजिनोसा साठी. आणि अजून एक कॉम्बिनेशन आहे बेंझाल्कोनियम क्लोराइड and डायसोडियम इडिटेट ह्या दोघांचं कॉम्बिनेशन यूज केलं. हे पण इफेक्टिव्ह आहे. कशाचा अगेन्स्ट? सुडोमोनास ऑरिजिनोसाच्या अगेन्स्ट इफेक्टिव्ह आहे.
सुडोमोनास अरेन्युस अरेन्युस ऑरी ऑरी एक ऑरी म्हटलं ऑरी असं ऑरी माहिती का ऑरी तुला त्याच्या लक्षात ठेव ऑरिजिनचा इफेक्टिव्ह आहे कसं या ठिकाणी ऑरी जो आहे ते कुपोषित आहे त्याला जमत नाही त्यासाठी आपल्याला भेददार नंतर आहे दिले सगळ्यांनी नंतर आहे क्लोरोब्युटॅनॉल नंतर आहे क्लोरोब्युटॅनॉल प्लस फिनाइल इथाइल अल्कोहोल फिनाइल इथाइल अल्कोहोल 0.5% इच हे कशासाठी इफेक्टिव्ह आहे इफेक्टिव्ह अगेन्स्ट सुडोमोनास अरेन्युसा नंतर आहे स्ट्रेप्टोकोकस ऑरियस and Proteus vulgaris या तीन केस मध्ये हे कॉम्बिनेशन इफेक्टिव्ह आहे फिनाइल इथाइल अल्कोहोल 0.5% इच Streptomyces aureus नंतर इव्हॅल्युएशन टेस्ट एनलिस्ट करून घ्या डिस्क्राइब करायची गरज नाही इव्हॅल्युएशन टेस्ट क्लॅरिटी टोनिसिटी अँड स्टर्लिटी ह्या इव्हॅल्युएशन टेस्ट आहेत इथून क्वेश्चन विचारत नाहीत ऑप्थॅल्मिक मध्ये नंतर स्टरलायझेशन आहे कशा प्रकारे स्टरलायझेशन करते हे पाहायचं आपल्याला स्पेशल चॅप्टर आहे स्टरलायझेशन त्यामध्ये बघूया स्टरलायझेशन कशा प्रकारे करतात कोणते स्टरलायझेशन ऑटोक्लेव्हिंग नंतर फिल्ट्रेशन गॅसियस आणि रेडिएशन इथला पार्ट आहे स्पेसिफिक तिथे बघूया स्टरलायझेशन हे इव्हॅल्युएशन टेस्ट आहे क्लॅरिटी टोनिसिटी आणि स्टर्लिटी दिले 5 मिनिटात बोलतोय बोलू नका तर 9 वाजले की तुमचं खरं बोलू नका का नंतर घ्या ऑप्थॅल्मिक कंटेनर्स नंतर आहे ऑप्थॅल्मिक कंटेनर्स प्लास्टिक कंटेनर्स ग्लास आणि मेटल ट्यूब प्लास्टिक कंटेनर ग्लास अँड मेटल ट्यूब्स प्लास्टिक ग्लास अँड मेटल ट्यूब्स मध्ये ऑप्थॅल्मिक आपण सोल्युशन यामध्ये फिल करतो हे बनलेली आहे पॉलीइथाइलिन अँड
पीव्हीसी पासून बनलेली असते और पीव्हीसी पासून बनलेली असते. प्लास्टिक जे आहे पॉलिइथाइल पॉलिमर पासून बनलेलं असते किंवा पॉलिव्हिनाइल क्लोराइड पासून बनलेलं असतं प्लास्टिक. हे कसं आहे, फ्लेक्झिबल आहे, फ्लेक्झिबल पॉलिमर्स आहेत. कोणत्या ग्लास पासून बनलं जातं, टाईप कोणता ग्लास पाहिजे, टाईप 1 which is कोणता साधना, टाईप 1 ग्लास. टाईप 1 ग्लास कोणता आहे, बोरोसिलिकेट ग्लास. तो 9 तिसऱ्या पॉइंटला म्हणून विचारलं इम्पॉर्टन्स कळून झालं असण्याचं. टाईप 1 ग्लास पासून बनलेला असतात ग्लास कंटेनर आणि मेटल ट्यूब जी आहे ती ॲल्युमिनियम पासून बनलेली असते. ॲल्युमिनियम, आता हे मोस्टली तुम्ही हे ॲल्युमिनियमच्या ट्यूब्स तुम्ही आपण वापरतो ऑप्टॅल्मिक सोल्युशन कडे. जे काय आपलं असतं ना कोणती क्रीम असू द्या ह्या आतमध्ये फिल केली जाते पहिले पेस्ट में ऑप्टॅल्मिक ट्यूब मध्ये येतो. हां पहिले टूथपेस्ट used for ointment केस मध्ये used for ointment जे सेमी सॉलिड डोसेज फॉर्म आहेत ते डोसेज फॉर्म अप्लाय करण्यासाठी ॲल्युमिनियमच्या ट्यूब मध्ये बनलेलं असतं, प्लास्टिक पासून बनलेलं असतं, ग्लास पासून आणि मेटल ट्यूब्स पासून बनलेलं असतं. नंतर आहे इरिगेटिंग सोल्युशन. नंतर आहे इरिगेटिंग सोल्युशन. तिसरा पॉइंट आहे इरिगेटिंग सोल्युशन. तर इरिगेटिंग सोल्युशन कुठे यूज केलं जातं आणि काय यूज केलं जातं. नंतर आहे इरिगेटिंग सोल्युशन. इरिगेटिंग सोल्युशन आता हे रेक्टल वाला नाहीये. इरिगेटिंग सोल्युशन हे ऑप्टॅल्मिक वाला आहे, इनेमास. इरिगेटिंग सोल्युशन म्हणजे काय, बेसिकली यूज केलं जातं इन केस ऑफ अ सर्जरी. सर्जरी करते वेळेस इरिगेटिंग सोल्युशन यूज केलं जातं. कशासाठी, टू मेंटेन ओलावा काय म्हणतो, ओलावा काय म्हणतो, ओलावा काय म्हणतो, टू मेंटेन आवश्यक, टू मेंटेन हायड्रेशन अँड क्लॅरिटी. टू मेंटेन हायड्रेशन अँड क्लॅरिटी. ऑपरेशन करते वेळेस पूर्णपणे ओलावा असावा डोळ्यामध्ये, हायड्रेशन असावं आणि त्यामुळे व्यवस्थित दिसतंय. त्यासाठी आपण इरिगेटिंग सोल्युशन यूज करतो इन केस ऑफ सर्जरी. डॉक्टर आपण नाही, डॉक्टर यूज करतो. कशासाठी, क्लॅरिटी, फॉर क्लिअर व्ह्यू. क्लिअर व्ह्यू दिसा म्हणून इरिगेटिंग सोल्युशन आपण म्हणजे डॉक्टर यूज करतो. कुठं टाकतील ते, मग इरिगेटिंग सोल्युशन कुठं टाकतील रे, पायावर, हातावर, नंतर मग सर्जरी करायला तिथं पण टाकू शकतो. नंतर आहे सोल्युशन विथ विस्को इलास्टिसिटी प्रॉपर्टीज. सोल्युशन विथ अरे दोन मिनिट पण दोन एक कॉन्टॅक्ट लेन्स उरलंय आणि एवढा विस्कोइलास्टिक प्रॉपर्टीज संपला तुमचा ऑप्टॅल्मिक. एवढंच असते म्हणूनच पोळा पाहिजे एवढं संपदे म्हणतात. आणि यामध्ये इम्पॉर्टंट काय, तेवढंच इम्पॉर्टंट आहे. प्रेझेंट विचारते तेवढेच मॉडिफायर्स कोणते हे विचारते, सर्व शेवटी छोटे मोठे पॉईंट सर्व शेवटी जास्त विचारते. आणि ते पहिलं मला आय ड्रॉप किती असते काय नाही. सोल्युशन विथ विस्कोइलास्टिसिटी प्रॉपर्टीज. सोल्युशन विथ विस्को इलास्टिसिटी प्रॉपर्टी, विस्को इलास्टिक प्रॉपर्टीज. असे सोल्युशन ज्याची विस्को इलास्टिसिटी प्रॉपर्टी जास्त असते ते यूज करतो. काय यूज करतो रे, मेकॅनिकल बॅरियर असलं पाहिजे ऍट द टाइम ऑफ सर्जरी इन बिटवीन टिश्यू. म्हणून विस्को इलास्टिसिटी प्रॉपर्टी सोल्युशन आपण त्या कामाला यूज करतो. समजते ध्यानामध्ये. इट इज इंजेक्टेड इनटू आय
injected into eye during surgery to provide mechanical barrier between or in between tissues and allow the eye surgeon more space for manipulation. यामध्ये कोणतेही विस्कोइलास्टिक प्रॉपर्टी एक्झाम्पल आहेत. कॉन्ट्रॅक्टिन, हे काय कॉन्ट्रॅक्टिन सल्फेट आणि एचपीएमसी, यामध्ये कॉन्ट्रॅक्टिन विचारलं जातं. कॉन्ट्रॅक्टिन सल्फेट अँड एचपीएमसी विचारलं जाते. कॉन्ट्रॅक्टिन सल्फेट इम्पॉर्टंट करा. कॉन्ट्रॅक्टिन सल्फेट नंतर आहे कॉन्टॅक्ट लेन्स. आखरी पॉइंट कॉन्टॅक्ट लेन्स. नंतर आहे बाबा कॉन्टॅक्ट लेन्स. कॉन्टॅक्ट लेन्स, ह्या कॉन्टॅक्ट लेन्स जे आहेत दोन पॉलिमर पासून बनलेले असतात. एक आहे हार्ड पॉलिमर, दुसरा आहे सॉफ्ट पॉलिमर. हार्ड पॉलिमर असतो लिपोफिलिक आणि सॉफ्ट पॉलिमर असतो हायड्रोफिलिक. आणि हा जो हार्ड पॉलिमर आहे तो पम्मा पासून बनलेला असतो. पम्मा आणि सॉफ्ट आहे हेमा पासून बनलेला असतो. पम्मा आणि हेमा. पम्मा जी आहे ती आहे पॉलीमिथाइल मेथाक्रेलेट आणि हेमा जे आहे हायड्रॉक्सी इथाइल मेथाक्रेलेट. हे कॉन्टॅक्ट लेन्स जे आहेत हे हार्ड आणि सॉफ्ट पॉलिमर बनलेले असतात. ते हार्ड असतात, लिपोफिलिक असतात. ते म्हणतात पम्मा पासून. पम्मा म्हणजे काय पॉलीमिथाइल मेथाक्रेलेट. सॉफ्ट जे असतात हायड्रोफिलिक असतात, ते हेमा पासून बनलेले असतात, which is हायड्रॉक्सी इथाइल मेथाक्रेलेट. अशा प्रकारे ऑप्थॅल्मिक कंप्लीटेड उद्या तेवढेच पूर्ण पॅरेंटल वाचलं पाहिजे आणि ऑप्थॅल्मिक वाचलं पाहिजे. पेपर काढतो तर निघाला पेपर तो पेपर लिहू द्या. सूत्र ना कसं सोपं आहे. हा काय